नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आज आपण छान असे बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, मी दाखवल्याप्रमाणे मापे घेतलेली आहेत. 5 इंच शोल्डर घेतलं आहे, मुंडा 5.5 इंच आणि चेस्टची साईज 36 आहे, कमर 30 आहे, तिचा चौथा 7.5 आणि 1 इंचा टक्स 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतले. उंची 13 इंच रेडी ठेवायची, 13.5 आपण इथे घेतलेला आहे. गळा हा 11 इंचचा घेतलेला आहे. व्ही नेकमध्ये जर तुम्हाला प्रॉपर व्ही पाहिजे असेल, कम्फर्टेबल व्ही पाहिजे असेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करावं लागणार आहे. वरून 3 इंचावरती सरळच घ्यायचा आणि तिथून खाली घेऊन सरळ लाईन घेऊन त्यावरती थोडंसं गोलाकार आपल्याला इथे द्यायचं आहे, मी जसं दाखवलं तसं. आता कॅनव्हास पेपरवरती आपण जो आकार आहे तो तसंच तसा गळ्याचा उमटून घेऊया. दिसतोय बघा थोडासा वरच्या पद्धतीने वरून, तर त्यावरूनच मी फक्त चॉकने मार्किंग करून घेतले. आपण काय करायचं आहे कॅनव्हास पेपरवरती, कारण ऑर्गॅन्झाचा कपडा आहे, फिनिशिंग अतिशय सुंदर येणार आहे, त्यासाठी इथे कॅनव्हास पेपर वापरायचा आहे. तर तुमचा कपडा थोडासा जाडसर असेल तर तुम्ही जे कॅनव्हास पेपर आहे ते नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. इथे अशा पद्धतीने व्हीचा प्रॉपर आकार देऊन घ्यायचा आहे. आणि पुढे या गळ्यावरती आपण काय डिझाईन करणार आहोत ते एकदम सोप्या पद्धतीनं आणि एकदम छान मॉडेल डिझाईन म्हणता येईल असं हे ब्लाऊजचं डिझाईन आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती बघा एकदम सोप्या पद्धतीने मी सर्व काही व्हिडिओ हे टाकत असते, तर तुम्ही ते नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्या उपयोगी येतील असेच व्हिडिओ मी बनवत असते. बघा, अस्तरवरती कॅनव्हास पेपर ठेवून इस्त्रीने ते चिपकवून घेतलं आणि साईडनी एक्स्ट्रा थोडंसं कपडा ठेवून तो दुमडवून घेतलेला आहे. आता अस्तरवरती आपल्याला काय करायचं, जो ऑर्गॅन्झाचा कपडा आहे तो ऑर्गॅन्झाचा कपडा जसं तसं ठेवून पूर्ण ब्लाऊजवरती आपण एकमेकांना तो जोडून घेणार आहोत. अस्तर आणि ऑर्गॅन्झाचा कपडा सगळं आपल्याला एकमेकांना व्यवस्थित फिनिशिंगचं हे सावकाशपणे जोडायचं आहे. ऑर्गॅन्झाचा कपडा शिवताना थोडासा वेळ लागतो, कारण तो खूप पातळ असतो आणि तो सरकतो सुद्धा. तर तुम्ही सुद्धा सावकाशपणे, किंवा तुम्ही इथे बघा, तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल ऑर्गॅन्झाचा कपडा शिवत असताना व्यवस्थित अशा पिना वगैरे लावून घ्यायच्या, आपल्या ज्या टाचण्या भेटतात त्या, आणि त्यानंतर आपण याची शिलाई ही करायची आहे. ठीक आहे, तर चला पूर्ण जो ब्लाऊज आहे तो स्टिच करून झाला आहे अस्तरला. आता आपण पुढील डिझाईन पाहूया. एक्स्ट्राचा जो सर्व काही कपडा आहे तो सर्व मी कट करून घेते आणि त्यानंतर ब्लाऊज थोडंसं बॅकला इस्त्री ही फिरवून घेतलेली आहे, कारण ऑर्गॅन्झाचा कपडा थोडासा चुरगळल्यासारखा दिसत होता. तर फिनिशिंगसाठी आपण इथे इस्त्री घेतलेली आहे फिरवून. आता आपण जो कॅनव्हास पेपरवरती गळा तयार केला आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा, म्हणजेच ऑर्गॅन्झाच्या बाजूने, कपड्याच्या बाजूने अस्तर जो कॅनव्हास पेपर आहे तो वरच्या बाजूने असणार आहे आणि त्यावरून आपण हे ठेवणार आहोत. ठीक आहे, तर झालं बघा. आता कट देऊन घ्यायचे आपल्याला छोटे छोटे ब्लाऊजवरती. पूर्ण गळ्यावरती आपण हे कट दिल्यामुळे काय होतं, गळा हा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित फोल्ड होतो. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असते की कशा पद्धतीनं बारीक बारीक टिप्स असतात आपल्या प्रत्येक गळ्याच्या बाबतीत, डिझाईनच्या बाबतीत. इथे पाहू शकता आपण कॅनव्हास पेपरवरती गळा हा बनवलेला आहे, त्यामुळे अतिशय सुंदर फिनिशिंग येणार आहे गळ्याला. तुम्ही सुद्धा नक्की असंच ट्राय करत चला. थोडंसं 5-10 मिनिट आपलं वेळ जास्त गेला तर चालेल, परंतु काम हे आपलं परफेक्ट व्हायलाच हवं अशी माझी इच्छा असते. त्यामुळे थोडं काही चुकलं तरीसुद्धा मी नो कॉम्प्रोमाइज
ते काढून परत व्यवस्थित करून द्यायचंच आहे कस्टमरच आपल्याला, कारण कस्टमर हे आहेत म्हणूनच आपलं काम चाललेलं आहे. त्यांना जर आपण खुश नाही केलं तर आपलं कामात आपल्याला यश मिळणारच नाही. कारण जेवढे आपले कस्टमर असतात ते त्यांना जेवढं जसं हवं आहे तसं जर आपण देत गेलं तर नक्कीच आपल्याला आपल्या कामामध्ये खूप सारे यश येणार आहे. आणि त्याचा खूप सारा अनुभव मला आहे की एवढे मी आतापर्यंत एक एक जोडून कस्टमर कशा कशा पद्धतीने मी तयार केलेल्या आहेत. आपण जी कमरेला पट्टी लावतो ती सुद्धा आपली इथे तयार झाली आहे. आता मोठी टीप देऊन घेतली कारण ती आपल्याला नंतर काढायचीच आहे. इथे आपल्याला हातशिलाई करायची, त्यामुळे बघा ब्लाऊज हा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती डिझाईन करायची आहे. तर डिझाईन करण्यासाठी बघा मी ऑर्गॅन्झाचा एक कपडा घेते. व्ही गळ्यावरती आपण बघा खाली एक पॅच बनवत आहोत खाली, म्हणजे बन जो आहे तो. तर तो बनवण्यासाठी मी ऑर्गॅन्झाचा कपडा घेतला आहे. इथे रेक्टेंगलच्या आकारामध्ये आयताकृती आपण कपडा घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला जो बन आहे तो छोटा मोठा पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता. अंदाजे आता घेऊन मी फोल्ड करून पलटवून सुद्धा घेतलेला आहे. आता आपल्याला त्याला खाली छोटे छोटे जे नॉट असतात बघा बंद, तर ते सुद्धा बनवायचे आहेत. कारण जो बन आहे त्यालाच आपण ते अटॅच करणार आहोत. व्ही नेक वरती हा जो बन आहे तो अतिशय सुंदर होतो, खूप छान होतो. तुम्ही जर ऑर्गॅन्झाचा जर कोणाचा ब्लाऊज शिवणार असाल तर नक्कीच ही डिझाईन ट्राय करू शकता. खूपच सुंदर झालेली आहे ही डिझाईन, एकदम पार्टीवेअर अशी ही डिझाईन आहे. पाहू शकता पूर्ण आपलं जे आहे ते 2 इंचाचा आपण नॉट बनवणार आहोत. तर तो सुद्धा तयार घेतले, म्हणजे 2 इंच रुंदी घेतली कपड्याची आणि तो फोल्ड करून 1 इंचाची रुंदी होणार आहे. उंचीला आपण ते 8 ते 9 इंच घेऊ शकतो. तर इथे अशा पद्धतीने सुरुवातीला थोडंसं तिरकं घेऊन खाली सरळ घेतलं की बघा अशा पद्धतीचा हा जो आहे तो नॉट आपल्या याच्यासाठी तयार होतो. तर बनसाठी मी छोटीशी आपली ज्या पद्धतीने आपण नाडी शिवतो त्याच पद्धतीने इथे छोटंसं म्हणजे 2 इंचाचं सुद्धा शिवलं तरी बास होणार आहे. जेणेकरून आपला जो बन आहे त्याला ते अटॅच करून आपण तो बन तयार करणार आहोत. कारण त्याला फिनिशिंग सुंदर येते अशा पद्धतीने. सुई दोऱ्याने जर तुम्ही शिवलं तर एवढं व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे असं केलं तर खूपच सुंदर. छोट्या छोट्या काही टिप्स असतात त्या हे ते पाहू शकता. बॅक ओपन आपण ब्लाऊज केलं, मी फक्त त्याला कट करून मधनं हुक आणि लूक लावलेले आहेत. ते दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याची काही गरज नाही, आपण तेवढं करू शकतो. तर त्यासाठी मी तुम्हाला ते स्किप केलेला आहे. ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.